रश्मी हां हां बोला ना. सॉरी. आता रडा का लागते? एवढं रडा लागते का? मी काही म्हटलं तू रडतच बस लागते का? बस झालं. मला मला काही रडगिळ नाही येत. मी काय रडणार? ते 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 डोळ्याची आग झाली माझ्या, म्हणून डोळ्यात पाणी आलं. सर्दी झाली मला, म्हणून म्हणून रश्मी इकडे बाय. तुलाच लानले का सारखं जाय बा. जसं काही म्हटलं की फुसफुसू लढतो काय बा. सॉरी म्हटलं ना, जाऊ दे. मालच चुकलं. खरंच चुकलं माझं. उठबशा काढू का मी? काढ ना. मी का नाही म्हटलं? तुम्ही काल बापा उठबशा काढता. सगळं तुमचं आहे ना, तुमचं घर आहे, तुमचे लोक आहेत, सगळं तुमचं आहे बापा. आमचं काय आहे इथं? जर सगळं कोणी काही म्हटलं की तुम्हाला तर किती लागते. आम्हाला तर कोणी काही म्हणतच नशील, कोणी म्हटलंच नशील आज लोक कोणा तुमच्या नातेवाईकात आम्हाला. तुमच्या बहिणी नाही मला काही म्हटलं नशील कधी, म्हणून आम्ही की असं तुमच्या बिफरत नाही बसलो, कल्ला हल्ला नाही करत बसलो. तुमच्या बहिणीनं असं म्हटलं, तुमच्या बहिणीनं असं म्हटलं करत आम्ही बी चुपचाप ऐकूनच घेतलं ना. नाही खरंच ते सहनशीलता फक्त तुम्हाला बायालाच असते. हे खरंच आहे. पण रश्मी, आता सुनेले सासरचे लोक किती बोलतात, टोचून टाचून टोमणे मारून, कधी कधी हसून आणि प्रेमानंही टोमणे मारतात. ननंद म्हणा, सासू म्हणा. जरी आपल्या घरात सासू तुला म्हणत नाही, काही माझी आई काही म्हणत नाही, माझी बहिणी काही म्हणत नाही, माझा भाऊ काही म्हणत नाही, माझ्या बाबा काही म्हणत नाही, पण माझ्या बहिणीनं म्हटलं माहित आहे मला, मी मान्य करतो ना. पण तू खरंच सहन केलं. पण तेवढी सहनशीलता किंवा तेवढी समजदारी माल्यात नाही बिचारी. तेवढं कुठं तरी मी तुझ्यापेक्षा कमीच आहो. बस झालं. नाही ना, खरंच मला खराब वाटलं. नाही ते तेव्हा आम्हाला रागच आला, खरं सांगतो. तो वहिनीचा आला तर तो ताली बहिणी आहे ते म्हणून तोलाही आला, म्हणूनच तुला मी बोललो. पण पण तू म्हणतो तेही बरोबर आहे. आता तुला इकडची ती वहिनी मला बोलली म्हणून मी का तुला राग करून, मला इकडचे लोक तुला बोलले तर तू कधी मला राग केला? तू कुठे गाल फुगत बसली का, भांडणं केली का काही? म्हणतात आई तुला किती वेळा बोलली, सुनंदाताई तुला लय वेळा बोलली, माहित आहे मला. पण तू कधी भांडण नाही केले. हाच ते एक फरक असते. हो, तुम्ही बायका की नाही सगळं निमूटपणे सहन करता. कारण की तुम्ही नवऱ्याच्या घराले आपलं मानता, नवऱ्याच्या इकडच्या नातेवाईकाले आपलं समजता. आमच्यात कुठेतरी हे कमी असते. आम्हाला असं वाटतं ते सोयरे आहेत. तुझ्या माहेरचे लोक हे माझे सोयरे आहेत, ती मला बोलू शकत नाही, माझा मान मोठा, असं ते कुठेतरी मनात असते. आणि तुम्ही कशा सगळ्या जण समजून घेता की हे आपले लोक आहेत असं मानता. आणि आम्ही तुझ्या घरच्या लोकांना असं समजतो की हे बा पाहुणे मंडळी आहेत, हे तिराईत लोक आहेत, त्यांना कधी आम्ही आपलं म्हणतच नाही. म्हणूनच खरं तर हा प्रॉब्लेम हा येते इथं खरं तर. नाही तर जसं माझ्या बहिणी तुला बोलल्या, तू त्याला आपलं म्हणून सगळं ऐकून घेतलं, सगळं सहन केलं, प्रकरण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, हसून बोलून राहिली. तसं जर तुझ्या इकडची वहिनी जर मला बोलली तर मी पण ते आपले म्हणूनच सगळं मिटवा लागत होतं. पण मी ते वाढवलं. हा हा फरक तर बाईत आणि माणसात आहेच गड्या, हे तुम्ही मान्य करतो. कारण बाया जेवढं नवऱ्याच्या घराला आपलं मानतात, त्याच्या नातेवाईकाला आपलं समजतात, तेवढा माणूस आयुष्यभरी सासरवडीच्या लोकांना आपलं समजत नाही. त्याने हो जरी म्हटलं तरी तो सहन करत नाही. इकडे त्याच्या बायकोले त्याच्या घरातले लोक किती खाडून पाडून बोलले तरीही तो म्हणते मग काय झालं, आपलेच होत. खरंच ही आपले आहेत तर तेही आपलेच आहेत. हे कधी लक्षातच आलं नाही रश्मी. सॉरी. एवढी समजदारी तेव्हा कुठे जाते वेळेवर? तेच काय वेळेवर जमत नाही ना. ते वेळेवर जरा असं ते वरचा मेंदू जरा गरम होते तर ते जरा जागेवरच येत नाही. हे मग जरा शांत झाले की डोक्यात विचार येतात चांगले. सॉरी म्हटलं ना बा. हा जाऊ दे. पण जाऊ दे, तसं काही नाही. माझं काय म्हणणं आहे, तू खरंही नोकरी केली ना तर मला काहीच प्रश्न नाहीये. तू म्हणशील ना की तुझं बा घर सांभाळून नोकरी होत नाही तर मी बाई लावतो, परमनंट बाई लावू आपल्या घरात कामाला. तू खरंच तुझं शिक्षण वाया नको जाऊ देऊ. तुझी वहिनी म्हणते म्हणून नाही, किंवा मग मला राग आला म्हणूनही नाही, पण खरोखर मी विचार केला काय त्याच्यासाठी थोडी शिकली तू. हा तू नाही तर आपली फॅक्टरीत तर मी तो विचार केलेलाच आहे की आपली फॅक्टरी सुरू झाली की तू माझ्या बरोबर सोडच फॅक्टरीत. तुझ्या घरचं तुझं जे काम आहे, तुझे जे वाटून घेतलेलं काम आहे घरातलं, त्याच्यासाठी नाही लावून देऊ, सारखंच आहे. मला काही नोकरी गिकरीचं एवढं काही नाही ना. पहिले पहिले वाटत आहे मला खरं तर. आता तर मला मी तर भुलून गेली की मी काही शिकली होती का शाळा. मला तसं वाटतं हेच सगळं माझं काम आहे का. मी किती आनंदानं करतो सगळं. मी का म्हणतो का कधी काही आता ते वहिनी होय ते काही म्हणेन, उद्या दुसरी लोक काही म्हणतील, मग तुम्ही काय कोण काही म्हटलं तर का माझ्या सगळं भांडत बसतं का? नाही ना, सॉरी म्हटलं ना मी. खरंच सॉरी, चुकलंच माहिती. नाही तू काही म्हटलं तर तुझ्या संग भांडणं बरोबर आहे, पण तुझ्या नातेवाईकाने काही म्हटलं मग तुझ्या संग भांडणं हा मूर्खपणाच झाला. जाऊ दे, सॉरी. एवढी बुद्धी आली कुठून पण ही? नाही येत होती 15-20 दिवसांनी येत होती, पण एवढ्या लवकरात लवकर कशी काय आली? असं आहे तुला मग. सॉरी म्हटलं तरी म्हणतं कशी बुद्धी आली, पण मला बुद्धी चांगली आली ते वाईट आहे काय? हा नाही चांगली बुद्धी आली हे चांगलं आहे. मग मी म्हटलं ना तुम्हाला 15 दिवसांनी या समजत होतो जरासं राग शांत झाल्यावर. हा पण एवढ्या ताबडतोब कसं काय एवढं संपलं समजलं? वहिनीनं सांगितलं. वहिनीनं सांगितलं नाही, वहिनीनं झापलं मला साजरं. काय करतो आता? म्हणजे वहिनी ताई बोलल्या तुम्हाला? बोलल्या कान पिरगळ्याचाच राहिला फक्त. मी तर म्हणून आता वहिनी मला कानही पिरगळते का काय माहित, जेवढ्या बोलली. पण वहिनी बोलल्याची चांगलंच बोलल्या खरं तर. माझी चूक लक्षात आणली. नाही तर
मला सेल्फ इगो पुरुषी इगो एवढा भरून आलता की तो महिनाभर तर काही उतरतच नव्हता. पण वहिनीने एखाद्या मानं पाणीच टाकलं त्याच्यावर. तसंच पाहिजे तुम्हाला. वहिनी खरंच लय चांगली आहे हो. मोहिनी ताईने तुम्हाला समजावून सांगितलं आहे ना. मोहिनी ताईली ते वहिनीला बोलली मला, खरं सांगतो. म्हणजे बोलली म्हणजे असं हलकटल्यासारखं. त्या रूम मध्ये बसायचे ते तुम्हाला लेकर उशिरात झाले नसतं म्हणजे ते शिल्लकच लय बोलते ना. तर काय करावं, जशी आहे तशी आहे, किती तिले करा. खरं सांगा मा घरच्या लोकांनी डोक्यावर घेतलं पहिले. मोठे लोकांची पोरगी आहे. मा भावाले तर वाटते की अप्सराच भेटली त्याले, जीवनात दुसरी कोणी भेटतच नव्हती. त्याच्या तर डोक्यावरच आहे. आणि एकुलता एक भाऊ असल्याच्या ना आम्हाला तो प्यारा आहे असं वाटते. भाऊ जरी डोक्यावर असते तर भाऊ आपल्याला विचारते. म्हणून खरं तर सगळं निमूटपणे सहन केलं आणि ती आता जास्तच शेपारली असं झालं. खरं सांगतो, आपल्या भावाच्या इकडे पाहून आपण चिप राहिलो आणि त्याचा फायदा भावजाईने घेतला. जाऊ दे, ते त्याच्याजवळ जो जसा बोलला तो तशा संस्कारानं तशा विचारानं बोलत असते. पण आपण काय वागाव, काय रिॲक्ट करावं हे आपले संस्कार आपले विचार असतात. पण असं माणसानं एखादं चार्ज होऊ नये. कोण बोललं तर, कोण आपल्याला काही म्हटलं तर ते चुकलंच माझं जरा. जाऊ दे, काही टेन्शन घेऊ नको. ते मिटून टाका. ते वहिनी आली कुठे गेली कुठे आपलं काही घेणं नाही राहिले. ते सोयरे आहेत, सोयऱ्याच्या ठिकाणी राहू द्या. आपल्या घरासाठी त्याच्यासाठी आपल्या घरात भांडणं नाही पाहिजे. म्हणून परत एकदा तुला सॉरी. बरं सांग, काय आणतो साठी आज? कचोरी खाते काय? समोसा? घाल पाणीपुरी खायला तुला संध्याकाळी. हा तयार राह, मी लवकर येतो आज. पाणीपुरी खायला जाऊ मस्त. मला नाही पाहिजे पाणीपुरी काही. तुमचा राग गेला ना? तुम्हाला राग नाही ना? मॅटच का राग की काय? ते काय चूक होती ती मान्य केली ना मी. माणसानं स्वतःची चूक मान्य केली की त्याचा राग आपोआप पडून जाते. ते राग करायला मला जागाच नव्हती तरी मी राग केला. तो पुरुषी युगोच्याने केला. करत अहमपणा थोडासा की मला असं का म्हटलं, त्याच्यात झालं ते सगळं. जाऊ दे. बरं, मी काय म्हटलं, संध्याकाळी आपण खरंच जाऊ बाहेर. नाही पाणीपुरी खाशील तर तसं जाऊ, एखाद्या मंदिरात जाऊ, बसू थोड्या वेळ, शांत होते जरा डोकं फ्रेश वाटते तुला. हा चल, मी येतो मग आता. जाऊ, चल बाय. हो बाय. चल बाई, जाऊ दे. मला तर वाटलं बाई हे जरा राग जातच नाही का. बाबाही बोलले ना फोनवर म्हणून वाटलं शिने येईल. पण सगळ्याच्या ह्याच्यात मला आईले आणि बाबालाच माफी मागा लागते बाई. वहिनी बोलली तरी मा आई बाबालाच माफी मागा जवयाची. मी काही म्हटलं तरी बी मा बाबालाच जवयाची माफी मागा. माय बाबा का निरा हलकेच आहेत का निरा येऊन जाऊन या जवयाची माफीच मागत राहते. ही मला अजिबात पटत नाही बे मा बाबाचं. काऊनच माफी मागतात येईल. जाऊ देत जा ना मला चुपचाप. कुतू देत जा किती कुत्तात तर. मग किती वेळ बाबा बोलले, किती नाराज होते. विनाकारण मा बाबाले खाली पाहा लागते खरंच. तरी बी मी चुकत नाही ना काही. आता हे वहिनी येऊन रिकामे काम करून जाईन तरी बी मा बाबालेच माफी मागा लागते. रश्मी, बाई रश्मी वा. हा आई, या ना, दरवाजा लोटीलाच आहे, या ना. हाय पाहुणे आता ये. बोलले का बाई काही? नाही रश्मी, काय करू बाई. हे बाय, तू काही म्हण बाई, कोणत्याही देवाची शपथ घालायला मी आता बाहेर जाईल काहीच म्हटलं नाही व बाई. फक्त इतकं म्हटलं माय की जेवल्या बाई अंग टाका. आता सांग्यात काय चुकलं असेल मला. काही बा मा त्या बाईला काहीच म्हटलं नाही ना माय. माझ्यानंच झालं का वरच मी सारं. पाहुणे तुलेच बोलले माय, तो बाबाला फोन करा लागला. मी मोहिनी बोलली बाई पाहुण्याले. काय बाई मला काही म्हण बाई, रश्मी लस कानकोंड वाटून राहिलं बाई. पण हे बाय माय, मी तो हात जोडून माफी मागतो. पण मा चूक काहीच नाही बाई व. पण तरी बी चुकलं असेल तर माय माफ कर माय बाई. अरे आई, काही बोलतं का? आई कुठे पोरीची माफी मागत असते का? तुला काय चुकलं? तुला काहीच नाही चुकलं. ती माझी वहिनी जरशी आगव आहे, जरशी उच्च कान आहे तिचे, जर शिल्लक ऐकते ते तिच्या नको नादी लागत जाऊन. तिच्या पाहुणेचं काही नाही. ते पाहुणे काही नाही, त्याचं काय ते घडीत तो आता घडीत मासा असतात. घ्यायचं काही नाही. आणि वहिनी बोलल्या ना, चांगलं झालं. सांगितलं मला वहिनीने बोललं म्हणजे फार चांगलं. तेली काही वाटत नाही वहिनी बोलल्या तर, खरं सांगतो. तेली काही असं नाही की वहिनी बोलली बा मला मी देर हा, असं काही नाही वाटत. बहिणीसारखंच पाहतात ते वहिनीले. हो माय, तुमचं गोकुळासारखं घर, पण माझ्यानं बाई ठिणगी पडली बाई. मला तसा भेव लागून राहिला माय. देर भाव जायचं नातं एवढं साजरं भाऊ बहिणीच्या नात्यापेक्षा साजरं नातं आहे मोहिनीले. आयुष्यभर खरं सांगतोय पाय, लायण्याजवळ बानो भावाची काही कमी नाही पडू दिली. राखीले बांध बा बहिणी मला राखी ढमका. आता राजकुमार आता येऊन राहिला बाई. पहिले त्याची माय येऊन आदे माय, लय बरंच बरं होतं ते. पण खरं सांगतो तो घरच्या बान रश्मीले बहिणीसारखं पाहिलं, बहिणीसारखं. भावासारखं जा ठाई ठाई उभे राहिले तिच्या पाठीशी. आणि असं वाटते माय आता एवढं साजरं नातं त्याचं काय बाई कसं असते माय. बोलल्यानं मतभेद होतात, मन खराब होतात. तुले बी वाटीन काय बाई कसं कसं झालं बाई रश्मी हे. आई काहीच नाही झालं, सगळं पद्धतशीर झालं. तुम्ही टेन्शन नका घेऊ. तू कोण टेन्शन घेऊन राहिली? तुला काय दोष आला? तुला काय घेणं देणं? ते माझ्या भाऊजीला काही अक्कल नाही की ते कोणी असतं ना तरी ते तशीच भांडली असते. तिला कुठे अक्कल आहे? तिचा काही संबंध नाही. ते तुम्ही कोण खराब वाटून घेऊन राहिल्या? तुला राग आला असेल का? काय आता आई, आता कुकडच्या कुकडे मला खायला राग येणार आहे? राग आला मला मावईनीचा, मग तुला खायला राग येईन मले. तो बाबाली माय फोन करा लागला माय. मग तो बाबाचाच फोन होता की नाही बरं, पाहुण्यासंग बोलून राहिले ते.
हो बाबानंच केलता फोन. आता कसं आहे सगळं सावटा सावट शेवटी बाबाला करावंच लागते. हा आणि शेवटी कसं माझी वहिनी बोलली होती ना, माझा वही माणूस आहे फुगला आता कुठे बसती ना. तर शेवटी मान खाली घालून 2 पावलं माग पुरीच्या बापाला जा लागते, किती पुरीचं बरोबर असलं तरी बी. हा आई हे तुलाही माहित आहे. जाऊ दे त्याचं काय नाही आता. पण तुम्ही काय खराब नका वाटून घेऊन, तुला मनाला सुनको लावून घेऊ. कायचे काही मला माफी मागते माय बाई. मोहिनी त्याची माफी मागितलीस का त्या कधी? हा म्हणजे मला का परको पाहिजे का तू पुरीची माफी मागतो काय? काही बी लावून निरा नाही हो माय, मी का तुला मोहिनीपेक्षा पोरकी मानतो का माय? मला तर वाटते मा 2च पुरी आहेत. एवढं माय मोहीन जशी मोहिनी म्हणे तशी तू आहे सो बाई रश्मी. खरं सांगतो मा मनात काय नव्हतं ना, माय तो भाऊ झाली काही म्हणावं का काय? आता त्या बी पाहिलं बाई, मी केलं की नाही बाई सकून पासून ते भाऊचे येते भाऊ येते तर केलं की नाही माय. हा हो ना आई काही निरा जाऊ दे. माझ्या बहिणीचं डोकं जरा खंचक करायचे ते नांदी नका लागू. तिचा विषयच मोडून टाका. काल तुझ्या आली कुठून आपल्या घरातलं सासर वातावरण खराब करून टाकलेलं काची ना. जाऊ दे तिचे सोडून द्या पिच्छा. चल काय करून राहील ती तू? मी काय नाही माय. मग चल मग लवकर लवकर कामं करू लागतो मी तुला. मी संध्याकाळी बाहेर चालली पाणीपुरी खायला. तू चालते का? माय काही बोलते. भावनी म्हणत का तुले? भावनी संग चालली का? भावनीचा राग झाला का माय शांत? फारच होतं बाई. ह्या पाय बाई माणूस जेव्हा गरम असते की नाही त्या बाईनं जरा असं नमतं घ्या. हा 2 गोष्टी शिल्लक बोलला ऐकून घ्या. काय करायला लागते? हा तुला म्हटलं का पाहुणीने चाल बाहेर? जाय जाय माय बाई जाय. धंद्याचं टेन्शन नको घेऊ. मी करतो समज. जरा लिंब गिंब आण जाऊ कोणाच्या मळ्यातले. नाही तर तिकडे गेले तर रामाच्या मळ्यातून घेतले तर चालतात. आण बरं 10-15 लिंब. उन्हाळा आहे जरा साखर पाणी घेतलं सरबत घेतलं की बरं वाटते. जसं कोणी आलं गेली बी मग दे पारून चहा नाही करा वाटत. आता साखर पाणी सरबत कसं थंड वाटते, जीवाली बी थंड भेटते. सांग बाई आम्हा मी तुमच्या संग बोलून राहिली ना. काय पाहून राहिले तिकडे? कोणाची वाट पाहून राहिले म्हणलं? कोणी येते का? कोण येते व कोण नाही? काय म्हणतो तू? झालं का तर धुना वाट ताट वाट जीव मग. सांग माय बाई मी होती कोणा सकाळची बडबड करून राहिली आणि या माणसाचं चितकुटी आहे काय माहित नाही बाई. मी काय म्हणलं? काय म्हटलं सांग काय म्हणतं? काय कोणाची वाट पाहून राहिले तुम्ही? कोणी येतो म्हटलं होतं का कोण? नाही मगापासून मी इकडे बोलून राहिले. तुमचं काही ध्यान नाही, तुमचं दाठाकडे ध्यान आहे. कोणी घ्यायचं असेल तर मग थांबा म्हटलं. ज्याचं जे आले काय एवढं आहे नाही. अव कोणी नाही येत, कोणच येते? लेकर नाव लेकर आले नाहीत मधला असता कोण बसून लेख चक्करही नाही लेकरायचा काही नाही. ऊन झालं आता कुलपेसाठी आले नाही तर येत होते का लेख. काय झालं त्याच्या ट्युशन नाही ट्युशन सुरू काही सांगताच येत नाही. मॅट माय बापायचं उन्हाळ्यात बी लेकरायला सुखानं राहू देत नाहीत, खेळू देत नाहीत. खेळणं तर निरा लेकरायचं बंदच करून टाकलं. ठरलं की शाळा झाली की ट्युशन. उन्हाळ्यात बी लेकरायले जर असा फुरसत नाही बिचारायले, त्याच्यात बी काही ना काही खुरापती त्याच्या माग लावतात. लेकर गुतले असतील. लेकरायचं कसं राहते आता खेळायला सोबती सापडली की बसले खेत. याद आली की मग आबा करत कुल्फी खायची कांडी खायची याद आली की. हो ना लेख मी कोणा सकाळचा वाट राहिलो. म्हटलं लेकर आले की काय दांगडो करतात. का आबा 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 सुसू देत नाहीत निरा. त्या दुकानात बी सुसू देत नाहीत पण आपल्यालाच नाहीत. म्हटलं श्यामची आई दुकानदाराले बी सुसू काल त्या कैलासले बी सुसू ना देत. हे दे ते दे न्यारा न्यारा रंगाचे आहेत बाबा. त्या कुल्फ्या कांड्या म्हणजे एका रंगाचं नाही, लय न्यारा रंगाचं. या रंगाचे दे नाही हे दे ते दे. काय म्हणलं बा कोणती दे म्हणलं बा दे म्हणलं त्याला पाहिजे ती. हो घेतल्या मग त्याच्या आवडीच्या त्याईनं. लेकर होय खायला करतात. बरं चला मग घेऊन घेऊ. मग म्या म्हटलं जासान तिकडे तर कोणाच्या मळ्यातून लिंब गिंब आण जा. नाही तर मग तिकडे जर गेले राम्याच्या मळ्याच्या इकडे तर घेऊन ये जा लिंब. आता उन्हाळ्यात कसं सरबत गिरबत पेलं तर बरं वाटते. जरसं कोणी आलं तर सरबत आले लिंबू असलं घरी तर मग फसकन सरबत केल्या जाते. आणीन ना कोणाच्या कायले राम्याच्याच मळ्यातून आणीन ना. बरं या मग चला मग घेऊन घेऊ. काय केली व भाजी? भाजी नाही केली आज हरभऱ्याचा घोयना केला ना. हरभऱ्याची भाजीचा साजरे भाऊ घालून घोयना करून ठेवायचा. मस्त घोयना करतो भाकर कांदा गिंदा चिरतो ना बारका त्या घोयन्यात. मस्त कैरी भेटली हे हिनं दिली वच्छलानं. उली कैऱ्या आल्या लागे तिच्या आंब्याला दिले तिनं 2 कैऱ्या. मग ते कैरी चिरतो घोयन्यात साजरी लागते. आल्या कैऱ्या नाही कैरीचं नाव काढलं माया तोंडाला पाणी आलं पाय ना.
चिरचिर गोयना आहे का भाजीची काही गरज नाही मग कर बारीक चिरचो बाजर सग चावायला भारी जाते आपल्याला भिजो जो साजरा तो बर कर मग तू लेकर लेकुटे गुतले लेक आवाज येते जसा आपले नाही ते पोट्टे गेले तर नाहीत व मामाच्या घरी नाहीत सांगताना येतले काही जर परीक्षा झाल्या तर गेले असतील लेख पाय चांगलं बी नाही लेखाय ना काय करावं माय लेकराय तसा जीव टाकते बुड्याचा अव मामाच्या घरी गिरी नाहीत गेले सकाळून तर दिसली मला लाईनी इकडे आलती हापशीवर मी म्हटलं तिला म्हटलं का हापशीवर कशी आली तर म्हणे मोटर लागून नाही राहिली म्हणे काय जाईली का काय झाली तर अन मोठी तर सकाळून रांगोळी काढून राहिली ती दारात लय 7:30 वाजता तिचा तर टाइमच आहे माय सारा गाव उठल्यावर सारा टाकते रांगोळी काढते घरीच आहेत ते गेले नाहीत असं का माहित मग लेकरं गेले असतील पुढे नाही तर ह्या राहिल्या असतील यायच्या भाकर तुकड्यासाठी पोट्टे लेलोशीन पाठवून नाही तर लेख पेपर झाले ना आता लेख राहिले बी मामाच्या घरी जा वाटते लेकर आले की लेख बोल कसं दन वाटते नाही हो नातू कायच्यासाठी असतात तर बापा आ जीवनाचा सुरुवात आणि जीवनाचं शेवट जीवनाची सुरुवात पोरग आणि जीवनाचा शेवट नातू आ लेकर बी गेले नाहीत कुठली असतील कुठीन खेत असतील आता येतात पाहिजे ते टिंग टिंग वाली येऊ द्या कुल्फीचा आवाज त्याइले पोहे धाव देतात आबाच्या नामानं तसे नाही देत ते काम पडले की येतात बरोबर आबाजवळ तुमचे नातू बी भल्ले कुल्फे आहेत मायबापाच्या वळणावर असे तसे आहेत का ते तसे दाखवतात का तोंड तुम्हाला पैसा लागला काही लागले की कसे येतात बरोबर आबा आबा करत मग दिसते त्याला आबा लेकर आपल्या जवळ नाही आटतीन तर कोणाजवळ आटतीन मग लेकर आले की नाही तुला सांगतो श्यामची आई मले की नाही असं लस न्यारच वाटते लेक असं लेकर माया आवती भोवती बसले की आबा आबा गोईदी घेऊन द्या आबा पोंगे घेऊन द्या आबा ते काय कुरकुरे घेऊन द्या आणि कुल्फी घेऊन द्या असं वाटते लेक आपण लयच मोठे लोक आहो का लेक लय श्रीमंत आहो का असे नातू अंगा खांद्यावर खेळतात याच्यासारखं भाग्य आहे का श्यामची आई आव तू चारी धाम करशील तर जेवढं पुण्यानं होत नाही तेवढं नातू अंगा खांद्यावर खेळल्यानं माणसाचं मोक्ष प्राप्ती आहे मन मेल्यावर होईन तर होईन मोक्ष प्राप्ती हेच मोक्ष प्राप्ती आहे माझ्यासाठी स्वर्गच आहे माय नातू हुशार आहेत बरं असं नको म्हणू हा हुशार आहेत हो शाम्याचं पोरग तो लोयच चालला काय हो लय हुशार आहे राम्याचा जोरस ठोस आहे का शाळेत बी जोरस ठोस आहे पोरगी हुशार आहे त्याची हो मा पहिला नंबर आहे ती म्हणते आबा हो चुटू चुटू बोलते लेख फरक घेऊ तिला तिचा पहिला नंबर आला की बरं आले की नेजा दुकानात देजा त्याला घेऊन येतातच ते काही मामाच्या घरी नाही गेले कुठे नाही घरी खेत असते नाही तर टीव्ही आहे त्याच्या घरी केवढा ते टीव्हीवर ते बावले लागतात ना काय होय ते कार्टून लागतात ना त्याचे टीव्ही पाहतात ते चला आपण घेऊन घेऊ मग आले की देजा लेकरायले काय लागलं ते घेऊन म्या काय म्हणलं श्यामची आई आपण बी कूलर घेतो काय आपल्या घरी लेकर त्या गरमीच्यानच थांबवत नाहीत कूलर असला की थांबतात मग दही पारून बी लय वाखोड आपल्या घरी घ्यायचा का आपण कूलर लेख नाताईसाठी कूलर घ्या लागते भल्ल कळलं रे का वा आबाचं सबंध कळते नाताईला गरमी होती तर कूलर घ्या लागते बायकोचं सारा आयुष्य गरमीत गेलं ना या टीनाच्या खोलीत मला नाही म्हटलं काही की कूलर घेऊ आपण तुला गरमी होते का नाताईला गरमी होती नाही तुमच्या नातू राहत नाही तुमच्या तर कूलर घ्या लागते त्याला नाही माय बाई काय बोलतो आता श्यामची आई तुला गरमी झाली तरी का माल्या प्रेमाच्या थंडाव्यात असा गारटा भेटला नाही का तुला आयुष्यभर माल्या प्रेमाचा या उन्हाची गरमी तुला कळली तरी का हेत माय बाई काळजी तुम्ही काही बी लावता माय बाई जाऊ द्या बाई मी नाही चला माय जायला चला लाजली तू अशी लाजली की निव गरमी अशी उडूनच जाते थंडाव्याच्या थंडागार झुळूकच येते जशी म्हणून तर आयुष्यभर कूलरची गरज नाही पडली